महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहेत, कसा उमेदवार तुम्हाला बघायला आवडेल? महानगरीचं बोललाय तर सगळे राजनीती तसंच चोरच आहे, सरळ सांगून टाकतो तुम्ही, कोणच कोणाचं नाही. क्या महानगरपालिका जो है पता है ना अभी? मुझको नहीं पता है दादा. तो यहाँ पे तो मुझे कुछ दिख नहीं रहा है बढ़िया. अगर बढ़िया कारपोरेटर होएगा तो बढ़िया दिखेगा ना. नवीन पाहिजे ना, गोरगरिबाचा सपोर्ट पाहिजे. तुम्हाला का तकलीफ विचारायला पाहिजे. पहिलं ते गेला जमाना, आता नवीन जमाना निघाला. मग असल्या लोकांना तुम्ही काय देणार? काय करावं. मग यावेळी लोकांनी विचार केलेला आहे? लोकांनी खूपच विचार केलेला आहे. डीप मध्ये जाऊन. हा, एकदम डीप मध्ये जाऊन काय करायचे. मग जेवढा कचरा झाला तेवढा कचरा इथून साफ करणार. कचरा काय पूर्णच साफ करणार तिकडे. बघा ही रियालिटी आहे. म्हणजे आपण शहरी भागात जो बघितला तुम्ही वॉर्ड क्रमांक 4 ही लोक अशी पाणी भरतात. माझ्यात स्टॉपला उभी आहे मी. आता बस भेटली 110 1:30 वाजल्यापासून. किती घंटे झाले? 2.5 घंटे उभे राहिले आम्ही. मग कसला नागरिक सुविधा? काहीच नागरिक सुविधा काही नाही. नगरपालिकेला ना की माणूस बघून द्या की जो आपल्या अडीनडीला तो 24 तास धावून येईल. पक्ष नका बघू. हॅलो हाय नमस्कार, मी आरजे अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल मध्ये आज टेलिकास्ट करतोय ठाण्यातला वॉर्ड क्रमांक 4. तुम्हाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृह माहिती असेल, नेताजी सुभाषचंद्र चौक माहिती असेल, मानपाडा तर तुम्ही ऐकलेलं असेल, आणि हो गांधीनगर, धर्मवीर नगर ह्या सगळ्या परिसराचा आढावा घेण्यासाठी मी आज जाणार आहे परिसरातल्या लोकांमध्ये, त्यांना विचारण्यासाठी की बॉस तुम्हाला आहेत तरी काय समस्या, काय वाटतं, काय गोष्टी आपण टेलिकास्ट कराव्यात आणि या लोकांना दाखवा. कारण हा जो परिसर आहे ठाण्यातला प्राईम लोकेशन आहे, पण या प्राईम लोकेशनमध्ये काय समस्या आहेत तेच टेलिकास्ट करण्यासाठी थेट जनतेमध्ये वेळ न घालवता लेट्स गो. धर्मनगर. धर्मवीर नगर, काय समस्या आहे धर्मवीर नगरमध्ये आणि इकडे धंदा पाणी कसा चालतो तुमचा? थोडाफार कसं पब्लिकसाठी सेवासाठी आम्ही करतो, बाकी एवढंच नाही, एवढंच करतो. काय प्रॉब्लेम आहेत का इकडे वाटतं तुम्हाला? इथे काय प्रॉब्लेम तर एवढा नाही आहे, पब्लिक सेवा करतो, बाकी आम्ही काहीच नाही करत. महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहेत, हो. कसा उमेदवार तुम्हाला बघायला आवडेल? महानगरीचं बोललाय तर सगळे राजनीती तसंच चोरच आहे, सरळ सांगून टाकतो तुम्ही, कोणच मदत करत नाही, मतलबच नाही. नाव तर आपण काढू शकत नाही. एकमेकांचं काढू केलं की तो बोलतो की मी माझा आहे, तो बोलतो की मी माझा आहे, कोणच कोणाचं नाही. मैम ये आपकी इस लोकेशन में, ये तो प्राइम लोकेशन है, थाना की शान है, क्या समस्या है यहाँ पे, क्या लगता है आपको? अभी कुछ समस्या से कुछ भी नहीं है. देखो बस आती है तो बस में 4 बजे बस में बहुत चोर लोग चढ़ता है, बस में पास मार देता है, ये मार देता है. कितना कष्ट होता है. हम स्वतंत्रता सेनानी के हैं, हमारा बहुत कष्ट होता है. 4 बजे यहाँ कोई रहना चाहिए पुलिस लोग. क्या महानगरपालिका जो है पता है ना अभी? मुझको नहीं पता है दादा. हाँ. हाँ नहीं क्या नहीं है? चलेगा. नहीं, थैंक यू. आपको क्या सुनो तो सही, क्या सुख सुविधा जो है वो होनी चाहिए जो नेता लोग नहीं कर पाते? अब मुझे क्या पता. क्या सुविधा मिले. म्यूनसिपालिटी का प्रॉब्लम रहता है टीएमसी का. वो तो हॉकर्स आप लोग गाड़ियाँ लगाते हैं इसीलिए उठा देते हैं ना, हम लोग का लाइसेंस है ना. जिसका लाइसेंस उसका भी उठा देते हैं. तो क्या करते हो आप, किसके पास जाते हो, ये सब बताओ. कहीं जाते नहीं है, क्या जाते हैं. तो नुकसान हो जाता है बहुत बड़ा. नुकसान हो जाता है, धंधा बन रहा, कच्चा सौदा खराब हो जाता है. लाइसेंस बना हुआ नहीं देते हैं लोग. लाइसेंस उसका पैसा भरा है आपने? लाइसेंस का पैसा भरे, थाने महानगरपालिका में? म्यूनसिपालिटी लाइसेंस दिया हाँ. लेकिन नहीं लगाने देते हैं लोग. फिर भी लाइसेंस दिया है, जगह भी दी है. जगह नहीं दिया, जगह नहीं दी. जगह नहीं दिया. लाइसेंस तो लाइसेंस का क्या फायदा होता है? अब उसको मालूम रहेगा ना क्या फायदा है. तो लाइसेंस का पैसा लगा, हाँ, पैसा कितना लगा? 900 रुपये. 900 रुपये भरले. मतलब ज़्यादातर लोगों ने लाइसेंस ले लिया है महानगरपालिके से और उनकी दुकानें उठाई जा रही आहे. बघा हे तर पहिल्यांदाच माझ्या हेच टेलिकास्ट करतोय मी, मला माहिती नव्हतं हे सगळं. मला असं वाटलं की हे बेकायदेशीर लावतात, चला बेकायदेशीर लावतात, पण यांच्याकडनं वसुली केली गेली आहे. 900 रुपये यांच्याकडनं घेतले गेलेत, यांनी आरोप केलेला आहे. त्यामुळे जर पैसे घेतलेले आहेत तर मग का उठवतात, असा या सर्वसामान्य जे हॉकर्सवाले आहेत किंवा जे धंदा करतात रस्त्यावरती, फुटपाथवरती, त्यांचा सुद्धा प्रश्न आहे. एंट्री मारली, आतमध्ये आलो, आतमध्ये आल्यानंतर तुलसीधाम, नंतर मग नलपाडा आणि आता गांधीनगरची एंट्री आणि मध्ये हा नाला. ठीक आहे. आणि इथे राहणारे सगळे नागरिक, काय वाटतं की हे टेलिकास्ट केलं पाहिजे की नाही, हे करायला मी आलो आहे. म्हणजे हसायची गोष्ट नाही आहे. इथे सर पण आहेत. सर आप यहाँ से आते हो, ये दुर्गंधी एंट्री के पास ही है, कैसा लगता है यहाँ के? गंदा लगता है. बहुत गंदा लगता है. जब मेहमान आते तब क्या
अरे और गंदा लगता है ना, लोग बोलता है क्या इधर सब बात शर्म आती है? हाँ शर्म तो आती तो है। शर्म उनको नहीं आती जो यहाँ पे चुनाव जीत के आए? हाँ नहीं नहीं, उनको नहीं शर्म आती है। नहीं आते? नहीं, वो तो कभी देखते ही नहीं है। उनको आनी चाहिए ना। आना चाहिए बाकी उनका काम है वही ना। उनको नहीं आएगी क्योंकि उनके पास बहुत आगे है। हाँ वही बात है ना। सब कुछ चल रहा है। अभी कितना 10 साल हो गया कि 8 साल हो गया ना, नगर सेवक कभी आया नहीं। हम लोग के यहाँ तो और गंदगी है। तो अभी क्या चाहती है यहाँ की जनता, क्या चाहती है? क्या चाहती है जनता? लोग कुछ लोग अपना जो झुकाव हो जाता है पैसे के ऊपर लोग जाते हैं, सफाई के ऊपर नहीं जाते हैं, सुधार के ऊपर नहीं जाते हैं। और क्या तकलीफ होती है आपको? बहुत तकलीफ होता है। इधर बांस मरता है, हम लोग के रह नहीं जाता है नाला से। कोई साफ करने कोई देखते नहीं है, कोई ताकता नहीं है जो नाला कैसा है कैसा नहीं है। एकदम आते तो हैं पर दवा डालते हैं, सब दवा डाल के फिर चले जाते हैं। और साफ सफाई कोई नहीं करता? नहीं, साफ सफाई वही होता है गर्मी में जब बारिश चालू होती है तभी। अच्छा, अपने आप हो जाती है जब बारिश का पानी आता नहीं है? आते हैं, साफ करने वाले सब आते करते हैं। हैं। हाँ। अब ये नाले में इतना कचरा करके रखा है लोगों ने, क्या प्रशासन इस पे कोई कार्रवाई नहीं करता? क्या नहीं कार्रवाई करते हैं। तो किसके पास जाते हो फिर आप ऐसे टाइम? किसी पास कहा जाते हैं लोग, नहीं साफ कर रहे हैं लोग। गुस्सा आता है बहुत? गुस्सा तो आता है। तो जो जनता, आम जनता भी यहाँ पे कचरा फेंकती है, तब आप उनको बोलते हो मत फेंको? बोलती हैं, कोई सुनता है? नहीं सुनते हैं। अच्छा, हाय, नमस्कार, मेरा नाम अमोल है। क्या बोल रहे हो? कैसे अभी यहाँ पे नुक्कड़ पे बैठ के क्या चल रहा है? क्या चल, टाइम पास हो रहा है, यही बैठ के आपस में बात विचार हो रहा है कि वो महानगर पालिका के इलेक्शन होने वाले, पता है ना आपको? हाँ हाँ मालूम है। तो इस बार का क्या विचार है, यहाँ की जनता क्या सोच रही है? तो जनता का विचार है भाई जो काम बढ़िया करेगा उनको देंगे। तो यहाँ पे तो मुझे कुछ दिख नहीं रहा है बढ़िया। बढ़िया कारपोरेटर होएगा तो बढ़िया दिखेगा ना। यहाँ कारपोरेटर ही अच्छा नहीं है। इलेक्शन आता है तो कारपोरेटर ऐसे हाथ जोड़ते हैं, बाद में 5 साल का कारपोरेटरों का पता ही नहीं लगता है। तो अच्छा कहाँ से दिखेगा भाई? नगर का विकास किसके हाथ में है? ग्राम प्रधान, ग्राम का कारपोरेटर महानगर पालिका में पहुंच जाते हैं, नोट छानते हैं, मजे से 2 BHK 3 BHK में मजा करते हैं। पब्लिक जाए तेल लेने। और उनके घर का नाले का पानी अपने घर के पीछे, वो हमारे घरों में आता है, उनके में थोड़ा ही जाता है भाई। अगर उनके में जाएगा तो उनको फिक्र लगेगी। तो इस बार क्या चाहती है तुलसीधाम की जनता, क्या चाहती है? नया चेहरा? हम मेरे हिसाब से जो नया चेहरा आएगा और युवा चेहरा आएगा उसको शायद हम लोग सपोर्ट करेंगे। मतलब तो कौन चाहिए, साहब चाहिए कि सेवक चाहिए? सेवक। सेवक जो हाथ जोड़ के सेवा करे? हाँ। कि जो पैर पडवा ले? नहीं, हात जोड के सेवा करे। चला, आता आपण अजून पुढे जाऊया. गांधीनगरमध्ये आहे मी, वॉर्ड क्रमांक 4. ठाण्याची ही परिस्थिती आहे. सुरुवातीला स्वागतच आमचं नाला, मोठ्या नाल्यापासून झालेला है. तो गांधीनगर में आना है तो मिल जाती है रिक्शा फटक से? नहीं मिलता है, नहीं मिलता. क्या दिक्कत होती है? ट्रैफिक की वजह से। आप आते ही नहीं? नहीं, मैं तो नहीं आता इधर से। मना कर देते हो? इमरजेंसी में भी? हाँ, क्या करेगा, रोड पे जगह नहीं, देखो रुकना पड़ता है। हा प्रॉब्लेम है. म्हणजे ते बोलतात ना कि 5 मिनट पहले अगर आप आगे होते तो आपकी जान बच सकती. भाई साहब नहीं देते एंट्री, जान छूट जाती है. हाँ प्रॉब्लम है. ऐसे किसी चीज़ का विकास नहीं हुआ है. देखेंगे तो रोड प्रॉपर नहीं है, गंदगी रहती है, बाथरूम साफ नहीं रहते मोस्टली. फिर पानी का सबसे ज़्यादा प्रॉब्लम तो पानी का है यहाँ. देखो ना, कैसा कचरा रहेगा, ये रहेगा, वो रहेगा, पानी नहीं ढंग से आता है. हाँ, हम लोग तो परेशान है. आपके लिए जो लड़े वैसा चाहिए? हाँ, ऐसा चाहिए, ताकि जैसे कि हम लोग किसी को अगर नेता चुने तो नेता हम लोग के काम में आना चाहिए. जब बस वोट रहेगा तो आएंगे, हाथ जोड़ के जाएंगे, फिर कोई ताकने नहीं आता. इधर सामने बाथरूम है, इतनी गंदगी है कि पूछो मत. राईट, हम लोग उधर से ही आहे. तर तुळशीधामचा ॲक्च्युली तुळशीधाममध्ये आल्यानंतर तुम्हाला घाम सुटेल अशी इथली व्यवस्था है. क्या आपको नहीं लगता कभी एक नया चेहरा, एक चिन्ह किसी भी पक्ष का हो या जो भी हो, नहीं लगता आपको कि किसी नए चेहरे को यहाँ पे अगर हम देते अगर नया चेहरा अगर अच्छा काम करेंगे रहेंगे तो भाई हम लोग देखेंगे ना, नए चेहरे को ही चुनेंगे. फिर पुराने चेहरे को क्या करेंगे? जब वो अपना जब काम निकल गया तो पूछते नहीं, कहीं पूछने भी नहीं आते तुम लोग कैसा है कैसा नहीं है. हाँ,
अपना काम बनता भाड़ में गए जाए जनता, वही बात है. गांधीनगर नाक्यावरती आहे. इथून सुरुवात होते. नाला बघितला मी, दाखवला तुम्हाला. हा एक काकी आहेत आपल्यासोबत. काकी हा बोला. मराठी येतं ना? मराठी येते. मी बसू इकडे. बसा बसा बसा. अरे बसा की बोला. मग कसे दिले केळी डझन? असं तर कोण येऊन नेता नाही विचारणार. आता तर कोणी नाही आला, असं पब्लिक घेणारे येतात. मग नेता येत नाही, मग आता नेता मत मागायला येईल तेव्हा तुम्ही मत घ्यायला तर येतात सगळे, हात येत जोडतात सगळे येऊन सगळे, ठीक आहे नाही. मग असं आहे, विचारायला पाहिजे. पहिलं ते गेला जमाना, आता नवीन जमाना निघालाय का नाही. ते आपले किसे भरायचं. बरोबर. मग आहे का फक्त किसे भरजेपर्यंत हात जोडणार. किसे भरले, तुम्ही कोण आम्ही कोण. बरोबर. मग असल्या लोकांना तुम्ही काय देणार आहात? काय करावं, केळं केळी तर कुणाला बी दे, कोणी पण येऊ दे. केळं विकायचं काम आहे आमचं. केळी नाही, पण जे काम नाही करत त्यांना यावेळी देणार जनता केळी. घ्या केळी. चलो घ्या केळी. आणि बघा, विकासाचे काम नाही केले त्या सगळ्यांना मिळणार आहे एक केळ. ठीक आहे, चलो चला. चलो. परिसर के बारे में मराठी येतं घ्या यांच्याकडे. एंट्रीला जेवढी गंदगी आहे इथे, मला वाटतं की अशा परिसरात कुणालाच राहू वाटणार नाही. मग महानगरपालिकेकडे काय तक्रार आहे तुमची? महानगरपालिकेकडे आमची एक तक्रार की आमची मजबुरी आहे. इकडे आम्ही कधी 40 वर्षांनी इकडे राहतो, पण हे गटर कधी साफ होतो? वर्षांनी एक टाइम. ते पावसात बरेच दिवस असंच राहत होतं 12 महिना. आणि कोणी नेता, कोणी नगरसेवक, कोणी काय येत नाही. फक्त वोट घ्यायला येतात आणि नंतर निघून जातात. मग काय वाटतं यावेळी काय इथली जनता काय मागते? इथे जनता मागते की जनताला काय पाहिजे? रोड चांगला पाहिजे, गटर चांगला पाहिजे, साफसफाई हेच पाहिजे. कोणाच्या घरी असं नाही कोणी पाठवतो, हेच पाहिजे जनताला. पण हे कोणी देत नाहीये. बघा कोणी पर्याय तो त्याच्यामध्ये काय करणार जनता, जनताच्या वर आहे. मग यावेळी लोकांनी विचार केलेला आहे? लोकांनी खूपच विचार केलेला आहे. खूपच Deep मध्ये एकदम डीप मध्ये जाऊन काय करायचे. मग जेवढा कचरा झाला तेवढा कचरा इथून साफ करणार. कचरा काय पूर्णच साफ करणार तिकडे आता. म्हणजे लोकांनी विचार केलेलाच आहे. मला वाटतं खुर्ची हलणार आहे, काही खुर्च्या हलतील आणि त्यांना परिवर्तन हवं आहे. त्यामुळे आम्ही हे टेलिकास्ट केलं आहे. आता आपण ह्या पूर्ण परिसरात फिरूया. चलो. या परिसरामध्ये नलपाडा या परिसराचं नाव आहे आणि स्वागत जे आहे ते नळातून होत आहे. आहा, पाणी तर आहे, पण इथल्या नागरिक समस्या काय ते जाणून घेऊया. काय वाटतं ह्या परिसरामध्ये काय गोष्टी आहेत ज्या नलपाड्यामध्ये नाही झालेल्या आहेत महिलांसाठी? स्पेशली महिलांसाठी म्हटलं तर बाथरूम बरोबर नसतो, साफ नसतो. त्याला काहीतरी फुटलं आहे ते पण बांधत नाही लवकर. आणि गटारी पण साफ अर्धी करतात, अर्धी नाही करत. अर्धी गटर साफ करणार, अर्धी अशीच ठेवतात ती लोक. त्याच्यासाठी बायका आता मला बोलत होती ती त्या गल्लीची की माझा नाही झाला साफ, तिकडे झालाय. तर म्हणतात तुम्ही नगरसेवकडे जावा. नगरसेवक आहे कुठे? तिथेच पाठीमागे आहे. मी सांगितलं तिला की म्हणजे त्याच्याकडे जाऊया, मग होईल साफसफाई. आणि महिलांसाठी म्हटलं तर बाथरूम मेन आहे, कारण गव्हर्नमेंटचं आहे, त्याला बरोबर साफ पाहिजे. ते टाकी साफ करत होते, मग ते पाणी आम्ही बोलून पाणी येणार आहे का? हा फास्ट तिकडनं होते ना, मग आम्ही काय बोलणार? सगळं तुम्हाला काय वाटतं इकडे आहे काय प्रॉब्लेम नाही? काय नाही आम्हाला प्रॉब्लेम. नगर सेवक का ऐसा होता है, मतलब मोटर लगाना चाहिए ना, वो भी नहीं होता है. पानी बाथरूम में लेकिन पानी नहीं है. पानी का प्रॉब्लम है. टाइल टूटा है, वो कोई लगाने वाला नहीं. हमारे वार्ड में आज ही कितना साल से बाथरूम है, यहाँ से 4-4, 5-5 नगर सेवक बन के जाते हैं. आज तक कोई नगर सेवक इधर देखने आता नहीं है. और हमको हमारे यहाँ बाथरूम है, अभी हमें यहाँ लादी टूटा है, क्या टूटा है, दरवाजा टूटा है. फिर ये बीच में भी मोटर जल गया था. तो मोटर जब जल गया था, एक महीने से मोटर लगाने वाला कोई नहीं था. तो मैं और हमारे यहाँ के 4-5 औरत आदमी लोग ने मिलके पूरा गली में 100 रुपये इकट्ठा किया. उसके बाद हम लोग ने मोटर अपने पैसे से लगवाया. फिर उसमें लाइट नहीं है, कुछ नहीं है. और 4-4 साल हो गया नगर सेवक कभी यहाँ देखने आते नहीं है. वो कार्यरत नहीं थे, लेकिन उनका कर्तव्य तो बनता है आना तो करते, पर उनको आते नहीं. अभी देखो हम नाम नहीं ले सकते नेता का, तो नाम भी लेकर तुमको बता सकता हूँ. यहाँ से लोग नगर सेवक हमारे यहाँ से बना 9 साल होने आए, अभी तक हमारे वार्ड में कभी झाँकने तक नहीं आए उन लोग. पांडे 4 नगर सेवक यहाँ के आते, कभी कभी आते. कभी दिखे आप लोगों को? फंक्शन में, मतलब गणपति में आएंगे, गणपति नवरात्रि में आते हैं. नहीं, वो क्या करते हैं आने के टाइम? वो क्या करते हैं? फोटो निकालते?
बस और क्या फोटो निकालते तुम लोग निकालते हो कि नहीं फोटो? नहीं मैं नहीं निकालता गुस्सा है इसीलिए? नहीं नहीं गुस्सा नहीं है, ऐसे ही मैं रहता ही नहीं हूँ उसके फोटो किती से निकालो. लग्न होऊन मी 92ला आली इथे लग्न होऊन. त्याच्या अगोदर पण इथे नळ नव्हतं, पण नाव नलपाडाच होता, पण पाणी नाही पाणी नाही होतं. आता झालंय पाईपलाईन, म्हणजे तरी आता पाणी तरी यायला पाहिजे. 15-15 दिवस पाणी नाही देणार बरोबर, तर कसं राहणार माणूस, मुलं बाळा कसं राहणार. पहिल्यांदा नगरसेवक आले ना 86ला, त्यांनी इथे नळं आणली होती. कृष्णा पाटील म्हणून नाव होतं, ते ढोकलेलं राहा. आमचा वार्ड खूप मोठा होता, वार्ड नंबर 6 होता. आता हा वार्ड क्रमांक 4 झालेले आहेत अ ब क ड. पण इथे आजपर्यंत कोणतेही नगरसेवक फिरायला आले नाही. फक्त तर मतं पाहिजे ते आता फिरतील ते. काका आहे का? संपलं आहे का? तुम्ही धंदा करता इकडे राहता? धंदा करता की राहता इथे? तुम्ही राहता इकडे? काय वाटतं तुम्हाला या धरमवीर नगरमध्ये काय गोष्टी आहेत ज्या झाल्या पाहिजे होत्या, नाही झाल्या? कारण सगळं चकाचक तर वाटतं आपला परिसर. चकाचक आहे. हो चकाचक. हे आपलं हे सारे म्हणजे इकडे गोरगरिबी लोक आहे. इकडे सर्वांच्या हातावर पोट आहे, बरोबर. इकडच्या जनतेला काय पाहिजे? काम पाहिजे. हा काम पाहिजे, बाकी त्यांना काही नको. जो काम करेल, लोकांची समस्या दूर करेल, ते त्यांनाच निवडून, ते त्यांनाच प्रतिनिधी बनवून ते आणतील. आप नेता बन जाओगी, नेता अगर बन जाते हो तो पहला काम क्या करोगे आप? मैं क्या बोलूँ. ऐसे ही लोग बोलते हैं जो नेता जब बन जाते हैं ना, उनको जब पूछा जाता है कि आप नेता तो बन गए, अब क्या काम करोगे, तो बोलते हैं मैं क्या बोलूँ अभी, ऐसे ही बोलते हो. हे या गोष्टी आहेत. लोकांना ॲक्च्युली कळत आहे, पण लोकांनी आता दाखवून द्यायचं आहे की किती वर्ष आपण, म्हणजे इंग्रज गेले पण अजूनही आपण गुलाम म्हणून राहतो आहे. तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपण घेतो आहे आणि काही ठिकाणी जाणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे इकडे ठीक, इथून वस्ती चालू होते का? यहाँ से बस्ती चालू होती है यार? मैं शुरू में ही देख रहा हूँ. इतनी कैसे रह लेते हो आप लोग यहाँ पे? क्या करें हम लोग, ऐसे ही रहते हैं. जैसा जब सर यहाँ का ध्यान ही नहीं ना, गटर नहीं है यहाँ का. गटर नहीं है तो किधर जाता है पानी? पानी किधर जाता है मालूम नहीं, लेकिन हम बिना गटर के इधर हम लोग के पास इधर से गटर ही नहीं है. तो आप वोटिंग डालते हो? हाँ वोटिंग तो दो बार से ही डाले हैं इधर. 2 बार डाले फिर भी गटर पानी ना भी नहीं. कुछ है? आते देख के चले जाते हैं, क्या करेंगे. काय प्रॉब्लेम है तिकडे? बहुत प्रॉब्लम है इधर. गटर भी भर जाता है, सफाई नहीं होता है. मैंने सुना यहाँ पे गटर वटर है नहीं. गटर नहीं है तो किधर है? ये क्या है, भरा है, देख रहे हो, घर में कीड़ा जा रहे हैं. हाँ कोई नहीं आता यहाँ पे? कोई भी नहीं आया, जब से बना कोई देखने भी नहीं आया. आपने वोटिंग किया? अरे बाबा वोटिंग तो हम आज 30 साल से 40 साल से इधर ही रहती हूँ, करती हूँ हमेशा. अब वोटिंग किया तो आप पूछते नहीं इनको यार, हम आप बोलते हो गटर बनाओगे ये लेकिन सामने आते पूछते हैं कि जरा ये करो, तो बोलते हैं हाँ करेंगे. अब करके गए, कौन देखता है, कौन हम लोग गरीब आदमी का सुनता है. तो इस बार सुनना पड़ेगा लग रहा है. अरे अब देखो, मोरी के पानी नहीं पास होता है. बाहर नहाएगा तो अच्छा रहेगा. नहाते हैं पर क्या करेंगे, जब अंदर भी है ना बस्ती? अंदर भी है. मराठी येते तुम्हाला? थोडा बहुत बोला मराठी. काय प्रॉब्लेम काय तुमच्या वॉर्डमध्ये? पंचायतमध्ये ही ये समस्या है, फालतू रास्ता सही नहीं है. दूसरा नंबर गटर साफ नहीं होता है. तीसरा नंबर है कि यहाँ पानी बरोबर नहीं आता है. और ये रास्ता तो आप देख ही रहे हो कैसा है, बहुत ही भकास है. ये तो यहाँ थोड़ा अच्छा है, अंदर जाके देखेंगे तो आपको खुद ही मालूम हो जाएगा. चलो अंदर का रियालिटी दिखाते हम लोग. अभी मैं शिक्षणपुरता कामं चालू आहेत. आता बघू हे पब्लिकला कळतंय आता. हा पब्लिकला कळणार ना. ऑफकोर्स पब्लिक काय विचार करते? नवीन चेहरा बघते किंवा कसा उमेदवार तुम्हाला पाहिजे? आता जो एरियातला आजूबाजूचा असेल, जो जवळचा माणूस असेल तोच चेहरा बघणार या वर्षी तरी. कारण की पब्लिकनी पाचच्या पंचवर्षीला पण बघितलं की काय हाल झाले एरियाचे. तर त्याच्यामुळे आता बघेल पब्लिक की काय करायचं आणि काय नाही. पब्लिक ये सब जानती है. हाँ सब जानती लेकिन है. पब्लिक फिर भी फंस जाती है. करू मग चेंजेस आता बघू.
उमेदवार कसे भेटतात अजून तर मग declare तुम्हाला पैशांचे कोणी आला घेऊन काय घेणं देणं नाही, विकास पाहिजे. पैशाचं काय घेणं देणं नाही आपल्याला. आपण जे काय आता येतील उमेदवार अजून उमेदवार आपल्या वॉर्डचे डिक्लेअर नाही झालेत, जे काय कुठल्या पण पक्षाचा असेल उमेदवाराशी आपला जो उमेदवार चांगला असेल त्याला आम्ही निवडून देऊ. चला आतमध्ये या बस. आता हा रास्ता है, समझो अभी किसके घर में कोई प्रोग्राम हुआ, कोई फंक्शन हुआ, कुछ भी हुआ, ये आप रास्ता देख रहे हैं. कोई किसके यहाँ भी समझिए, अभी ये रास्ता देखिए, अभी मेन तो एंट्री यहीं से आप लोग कर रहे हैं ना. ये एंट्री देख लो आप लोग, देख रहे हैं. ये तो एकदम ऐसा लग रहा है कि बारिश आ गई है. हाँ देख लो ना, आप ही देख लो. ये 24 ये अभी तो 24 घंटा ऐसे ही रहता, 12 महीने ऐसे ही रहता है. ऐसे अभी तो आज साफ हुआ है. देखो अभी आज साफ हुआ है. में पानी मतलब कैसे आता है पानी? कैसे मतलब आप लोग ये गड्ढे में जाते हो? खड्डे में हम लोग उतरते हैं, फिर डिब्बा लगाते हैं, फिर पाइप लगाते हैं, फिर पानी भरते हैं. वैसे भी उसमें भी कीड़े घूमते हैं. दिखा दे पाणी कसे भरते तुम लोग. ये दिखा कार्तिक, दिखा वो पाइप लगा बेटा. हे बघा ही रियालिटी आहे. म्हणजे आपण शहरी भागात जो बघितला तुम्ही वॉर्ड क्रमांक 4 ही लोक अशी पाणी भरतात. बघा आता त्यांनी पाईप लावलाय तिथे. हा बघा आता हा करून आणि आता मोटर लावणार आम्ही. मोटर लावणार मग पाणी भरणार. तब पानी भरना. तो बारिश वगैरह हुआ, ये देखो यहाँ पे इतना बारिश, अभी समझो बारिश हुआ, किसके भी छोटे बच्चे रहेंगे अंदर जाएंगे, कोई ध्यान देता ही नहीं यहाँ पे. अच्छा ये गटर हाँ ये गटर है. अभी ये लड़की को 3-4 साल हो गया, मेरे को लगता है सांप काटा था यही गटर से. उसको मैं खुद स्वयं लेके कलवा गई थी. वो भतीजी लगती, भाई की लड़की लगती है. देख लो अभी ये गटर आप ही देख लो, अभी कैसे लोग यहाँ पे झेलते. ये बात छोड़ो, वहाँ से मोटे मोटे सांप आते हैं. यहाँ पे कोई किसका ध्यान नहीं देता, खाली आते हैं हमको दो, हम करेंगे. करने के बाद वोटिंग लेने के बाद यहाँ पे कोई किसको भी नहीं पूछता. एक दुःखद जी गोष्ट आहे ती शेअर करू वाटते. कारण हे प्रशासन किंवा महानगरपालिका किंवा जे कोणी उमेदवार होते किंवा नव्हते पण तुमचं कर्तव्य होतं. फक्त आता महानगरपालिकेचे इलेक्शन येणार आहेत, तर कोणत्या बेसिसवरती तुम्ही येऊन हात जोडून लोकांकडे जाणार आहात हा विचार तुम्ही पण स्वतः करा एकदा. कारण हा जो शो आहे हा मी टेलिकास्ट करणार आहोत आणि जरुरी आहे सोसायटीमध्ये हा मेसेज जाणं. इकडे त्या अजी हाय, मी चॅनलमधून आहे. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी बसेस वगैरे फ्रिक्वेन्सी वाढल्या पाहिजे? वाढल्या पाहिजेत ना. 1-1 घंटा उभा राहतोय आम्ही. त्रास होतो मग एवढा प्राईम लोकेशन आहे, हा चांगला ठिकाण आहे आणि या ठिकाणी बसेस नाही. आता काय करणार आम्ही, आता त्याला बसे काही येत नाही, त्याला आम्ही काय करणार. आता कोणीतरी मांडला पाहिजे ना व्यथा. मांडली पाहिजे खरं आहे, पण आता कोणी दातच घेत नाही. त्याचे काय करणार. 1:30 वाजल्यापासून आझादनगर स्टॉपला उभी आहे मी. आता बस भेटली 110. 1:30 वाजल्यापासून किती घंटे झाले, 2.5 घंटे उभे राहिले आम्ही. मग कसला नागरिक सुविधा? काहीच नागरिक सुविधा काही नाहीये. नाही नुसतं म्हणायला असतं. हा म्हणायला आहे नुसतं नागरिक आम्ही सुविधा करतो, पण काही सुविधा नाही नागरिकांची. काय समस्या आहेत? कारण हा एरियात एकदम प्राईम लोकेशन आहे, पण मग इथल्या समस्या काय आहेत? कारण इथे बसस्टॉपवरती बसायला जागाच नाही आहे. बसायला जागा नाही आहे. ज्येष्ठ जे किती आले, 2 तास झालं थांबलोय, अर्धा बस नाही. मग हा प्राईम लोकेशन नावापुरती चढते, नावापुरते. काही सुविधा काही नाही आहे. बसेस येत नाहीत. बसेस येत नाही. एसी बस सोडले पण ती बस नाही टायमावरती. आपण वॉर्ड क्रमांक 4 मध्ये फिरतोय. जरा तुम्हाला हा चकाचक एरिया दिसत असेल, पण अशा नागरिक समस्या, छोट्या समस्या आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मी स्लम एरियामध्ये पण गेलो होतो आणि तिथल्या समस्या पण लोकांनी शेअर केल्यात. मी आता अशी अपेक्षा करतो की याच्या पुढे जे येणारे आहेत ते ॲटलिस्ट पक्ष बाजूला ठेवून काम करणारे आम्हाला हवेत. आणि आम्ही लोकांना हेच आव्हान करू शकतो की बाबा तुम्ही नगरपालिकेला ना की माणूस बघून द्या की जो आपल्या अडीनडीला तो 24 तास धावून येईल. पक्ष नका बघू. हां ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, तुम्ही पक्ष बघा, पण ह्याला तुम्ही पक्ष बघू नका. ह्याला पर्टिक्युलर माणूस जो आहे की तो आपल्याला 24 तास अवेलेबल असणार ना, त्याला निवडून द्या. एवढीच आमची अपेक्षा आहे. पण आता जे आम्ही आहोत ना ते खरोखर म्हणजे ना, बाकी आम्ही सोसायटी बघतो ना तिथे आमच्याकडे जे तंटामुक्त जे असेल ना तर आम्हाला बक्षीस मिळायला पाहिजे. असं आमचं हे कॉम्प्लेक्स आहे. तर या लोकांचे बघा जसं स्लम एरियामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. हे म्हणतात की आमच्याकडे पाणी वगैरेची सुविधा आहे, पण लोकांनी आता
पक्ष किंवा चिन्ह हे न बघता माणूस बघा आणि त्या माणसाला मतदान करा. टेलिकास्ट विथ आर जे अमोल शो हा तुम्हाला कसा वाटला, काय वाटतं तुम्हाला या 4 नंबर वॉर्डबद्दल, ठाण्यातला प्राईम लोकेशन, आणि इथे नक्की तुम्ही जर राहत आहे तर कमेंट करून नक्की सांगा काय गोष्टी आहेत ज्या परिसराचा विकास करण्यासाठी एक उमेदवारात तुम्ही शोधताय. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्रावरती टेलिकास्ट विथ आर जे अमोल हा शो. जय हिंद, जय महाराष्ट्र.